सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि 8 तासापासून खरं तर सेंट्रल रेल्वे आहे ती बंद आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी डीसीपी प्रज्ञा झगडे मॅडम आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याकडून आपण जाणूया। मॅडम, काय सांगाल, सध्याची स्थिती? तुम्ही एक आव्हान केलं जातं की पर्यायी व्यवस्था करा, मात्र नागरिक सकाळी 11 वाजल्यापासून इथे उपस्थित आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बरोबर आहे, सकाळपासून किंवा कालपासून जो कंटिन्युअस पाऊस पडतोय त्याच्यामुळे रेल्वे ट्रॅकवरती पाणी आहे आणि त्याच्यामुळे रेल्वे ट्रेन्स चालवता येत नाहीत। CST पासून ठाण्यापर्यंत तसेच CST पासून मानखुर्दपर्यंत जाणारी हार्बर आणि सेंट्रल या दोन्ही लाईन्स आपल्या सध्या बंद आहेत, परंतु CST पासून वेस्टर्नकडे जाणारी जी ट्रेन आहे ती थोड्याशा डिलेनं चालू आहे। त्याचबरोबर ठाण्यापासून पुढच्या ज्या ट्रेन्स आहेत कर्जत कसारा जाणारा, त्याचबरोबर ठाणे ते वाशी आणि मानखुर्दपासून पुढे हार्बर लाईन पनवेलपर्यंत जाणारी या थोड्याशा डिलेनं ह्या ट्रेन्स चालू आहेत। परंतु जे लोक सकाळी आपल्याकडे साऊथ मुंबईमध्ये आलेले आहेत आणि ज्यांना आता घरी जायचं आहे असे बरेच लोक आपल्या स्टेशनला येत आहेत, पण जोपर्यंत पाऊस थांबत नाही आणि ट्रॅकवरचं पाणी कमी होत नाही तोपर्यंत रेल्वे प्रशासनाला ट्रेन चालू करता येणार नाहीत। तुम्ही रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांशी बोललात का की साधारणतः हे पाणी कधीपर्यंत ओसरेल, काय स्थिती, कधी 1 तास 2 तास सुरू होईल? तुम्ही सांगताय पर्यायी व्यवस्था, मात्र 11 वाजल्यापासून लोक खरं तर उपस्थित आहेत या ठिकाणी। बरोबर आहे, पण पाणी जोपर्यंत पाऊस आणि जसं रेल्वेची लाईन आहे पूर्णपणे आपली एवढी मोठी लाईन आहे, किमान ठाण्यापर्यंत जरी म्हटलं तरी आपले 50 किलोमीटर्स होतात, तर ह्या पूर्ण एरियामध्ये जोपर्यंत सगळ्या लाईन्स चालू नाहीत होणार आणि सगळीकडचं पाणी व्यवस्थित कमी नाही होणार तोपर्यंत हे जरा रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरळीत नाही होणार। खाजगी वाहनं जी आहेत बाहेर फिरतायत त्यांचे डबल रक्कम आहे ती मागितली जाते प्रवाशांकडून, अशा देखील तक्रारी येतात। त्यामुळे तुम्ही बाहेरच्या पोलीस प्रशासनाशी काही संपर्क साधलाय का की या सगळ्या संदर्भात नियंत्रणासाठी? बरोबर आहे, आम्ही लोकल जे ट्रॅफिक मुंबई पोलीसचा ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे त्याचबरोबर लोकल पोलीस आहे यांच्या देखील आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत। तसे आपले ट्रॅफिकचे लोक पण बाहेर डिप्लॉईड आहेत आणि लोकांना कमीत कमी त्रास होईल याची आपण काळजी घेऊ। फक्त लोकांना आव्हान हेच आहे की आपल्याला जर पर्याय खूप लवकर जायचं आहे, खूप अर्जन्सी आहे, तर आपण पर्यायी मार्गाचा वापर करू शकता। अदरवाईज आपण CST स्टेशनला जोपर्यंत ट्रेन चालू होत नाही तोपर्यंत प्लॅटफॉर्मवरती पण थांबून राहू शकतो। नक्कीच, जर अर्जन्सी असेल तर तुम्ही खरं तर जावा, अशा पद्धतीचं आव्हान आता पोलिसांकडून होताना पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद गणेशकडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।